एक सरकार दिली धनंजयराव गाडगे यांची नावानं सरकार दिली 30 तारखेला ठाण्यातून चालू झालेली आहे आणि आपल्याकडे 2 तारखेला सकाळी कोल्हापूर मार्गे कोल्हापूरहून 2 तारखेला सकाळी कजवी बाबू संस्थाची आहे स्वागत 50 किंवा अशा निवडक 200 प्रतिनिधींचं उपस्थितीत या चळवळीची चर्चा होणार. तुम्ही म्हणणार 50 महिला का घेतला, तर सरकारमध्ये महिलांचं का घेतले, तर युवकांचा सुद्धा सहभाग वाढणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ही चेन जर टिकली तरच ही सरकार चांगल्या अर्थानं फोपावली जाणार आहे आणि याच्यासाठी हा निर्णय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील पतसंस्थेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी खास करून या परिषदेला देशाचे सरकार मंत्री अमित शाह साहेब हेही उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाटील, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, सहकार सचिव राजगोपाल देवरा, सहकार आयुक्त दीपक तावरे हे सगळे, त्याच पद्धतीने राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे परिषदेचे स्वागत अध्यक्ष असणार आहेत. पतसंस्थेसमोर असणाऱ्या समस्या. नमस्कार. सहकारामध्ये पतसंस्थांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरलेली आहे, परंतु या पतसंस्थांच्याही काही समस्या आहेत, अडीअडचणी आहेत आणि त्या शासन स्तरावर मांडण्यासाठी 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी शिर्डीमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार परिषद घेण्याचं आयोजित केलेलं आहे. आणि या संदर्भात आपल्या बरोबर बोलण्यासाठी राज्याचे महासचिव माननीय शशिकांत राजोबा आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार. नमस्कार. या परिषदेचं नक्की काय उद्देश आहे आणि काय नक्की करणार? संयुक्त राष्ट्र संघानं आंतरराष्ट्रीय सहकार दिन म्हणून वर्ष म्हणून घोषित केलेला आहे. त्याचा औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं आम्ही आंतरराष्ट्रीय सहकार परिषद शिर्डी या ठिकाणी 8-9 तारखेला आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी 9 देशाचे प्रतिनिधी आणि 7 राज्याचे प्रतिनिधी आणि महाराष्ट्रातील सर्व पतसंस्थेच्या 10-1 हजार प्रतिनिधींना एकत्रित केलेला आहे. या माध्यमातून अमित शाह साहेब उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बरेच मंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. या माध्यमातून नवीन होऊ घातलेल्या आपल्या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून आमच्या समोरच्या असणारे प्रश्न, पतसंस्थेसमोरच्या अडीअडचणी त्यांच्यासमोर मांडाव्यात आणि इतर देशातील सहकार कसा आहे आणि भारतातील सहकार कसा आहे, इतर देशातील कायदे काय आहेत, भारतातील कायदे काय आहेत, याची आंतरराष्ट्रीय पातळीवरती चर्चा व्हावी या उदात्त हेतून ही परिषद आयोजित केलेली आहे. या परिषदेच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर सहकार दिंडीचंही आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ती सहकार दिंडी 2 फेब्रुवारी रोजी सांगलीमध्ये त्या दिंडीचं आगमन होणार आहे. आणि या संदर्भात या दिंडीचा स्वागत समारंभ आणि तिथून पुढचा दिवसभराचा कार्यक्रम काय या संदर्भात आपल्याशी बोलणार आहेत जिल्हा फेडरेशनचे जिल्ह्याचे अध्यक्ष एडी पाटील सर. नमस्कार. नमस्कार. या रॅलीविषयी, या दिंडीविषयी काय सांगा? सहकार बद्दल आज सहकार 135 वर्ष स्थापन होऊन झालं, पण आता खरं म्हणजे सहकाराच्या चळवळीला चालना काकासाहेब कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण महाराष्ट्रभर होत आहे. 8 आणि 9 तारखेला आंतरराष्ट्रीय सहकार परिषद शिर्डी येथे आहे. त्यानिमित्त सहकार दिंडीचं आयोजन केलेलं आहे. धनंजयराव गाडगे या नावानं सहकार दिंडी 2 तारखेला सांगलीमध्ये कोल्हापूर रोड येथे कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्था येथे त्याचं आगमन होणार आहे. तिथं त्याचं स्वागत सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगे हे करतील आणि प्रमुख उपस्थिती म्हणून की आपले जिल्हा उपनिबंधक सूर्यवंशी साहेब, त्यानंतर आपल्या पतसंस्था फेडरेशन गटातून जे जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक आहेत ते पृथ्वीराज बाबा पाटील, राहुल माडिक हे उपस्थित राहणार आहेत. तसेच कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील, महेश नागरी पतसंस्थेचे चेअरमन सारडा साहेब आणि अन्य लोक उपस्थित राहणार आहेत. आणि त्यामध्ये मिरवणूक शास्त्री चौक मार्गे महापालिका चौक, राजवाडा चौक आणि काँग्रेस कमिटी नंतर राम मंदिर पासून पुष्पराज चौक आणि पुष्पराज चौकातून पुन्हा सिव्हिल मार्गे पुन्हा दैवज्ञ भवन
येथे त्याचा समाप्ती होणार आहे आणि तिथं त्यानंतर काकासाहेब कोयटे मार्गदर्शन करतील आणि दिंडी तिथून साताऱ्याला पलायन करेल. यासाठी आम्ही जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांना, शहरातील पतसंस्थांना आव्हान केलंय की दिंडीचं स्वागत करण्यासाठी सर्वांनी त्या दिवशी आपले सेवक, आपले संचालक, सभासद घेऊन तिथं उपस्थित राहावं, दिंडीमध्ये सहभागी व्हावं, चौकाचौकात त्याचे स्वागत करावं असं आम्ही संबंधित पतसंस्थांना कळवलेलं आहे. 2 तारखेला सहकार दिंडी सांगलीमध्ये येणार आहे आणि 8 आणि 9 तारखेला फेब्रुवारीला शिर्डीमध्ये हे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद संपन्न होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांसाठी सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पतसंस्थांनी उपस्थित राहावं, त्याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन या निमित्तानं करण्यात आलंय. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज साठी सांगली.